मला सांगतात प्रशासकीय मान्यता आत्ता मिळाली 6 महिन्यापूर्वी, आता एलिव्हेटेड मला आमदार साहेब सांगत होते. पण आमची भीती हीच आहे की हे सगळं होईपर्यंत जी कामं आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती ती झालीच नाही आहेत. म्हणजे आपण एका बाजूला पाहतोय उद्योगधंद्यांनी महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या MIDCवर विश्वास ठेवून इथे आलेला आहे. पण तसं काल परवाकडे मी नाशिकमध्ये होतो. नाशिकमध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, तसं आपण पाहतोय रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. इथे पण मी आता ऐकायला लागलो आणि आपल्याला आठवत असेल 4-5 दिवसापूर्वी आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेबांनी जेव्हा प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये, उत्तर आलं होतं की महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात 35,000 उद्योग व्यवसाय हे महाराष्ट्रातून बाहेर गेलेले. आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की महाराष्ट्रात एकतर भ्रष्टाचार, या सरकारमध्ये भाजपच्या राजवटीतला भ्रष्टाचार आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे कोलॅप्स झालेलं आहे त्यामुळेच हे उद्योगधंदे सगळे बाहेर चाललेले आहेत. कुठच्या माध्यमातून आपण यांना इथे बोलवायचं बरोबर. चाकण औद्योगिक परिसरातील ऑटोमोबाईल बाब म्हणावे लागेल चाकण औद्योगिक नक्कीच आणि ही सुरुवात आहे. कारण खड्डे ठरताय, ज्या मूलभूत व्यवस्था लोकांसाठी पाहिजे त्या कारणामुळे ह्या कंपन्या बाहेर. वर्षभरात 580 जणांचे बळी गेले. पहिली गोष्ट म्हणजे 20 कंपन्या तर आपल्याला आत्ता दिसत आहेत समोर. अजून अनेक कंपन्या आहेत ज्यांना इथून पुढे जायचं, बाहेर जायचं. आणि ह्याचं कारण एकच आहे, हे आपण इंडस्ट्रियल एरियामधला इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स बघत आहोत. म्हणजे आपण मुंबई नाशिक हायवे घेतला तर भिवंडी, मुंबई पुणे घेतला तर हे सगळे रस्ते आहेत. सगळे जे इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथे इंडस्ट्रियल कोलॅप्स होत आहेच. पण मुख्य गोष्ट दुसरी ही पण आहे की इंडस्ट्री खात्यामध्ये काही असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरी 3-3 वेळा वेगळा टोल भरायला लागतो. आणि हा देखील मोठा विषय आहेच. माझ्या कानावर जे येतं, जे काही इंडस्ट्रीचे लोक मला सांगत असतात MIDC मध्ये प्लॉट घ्यायला लागलं तर 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर इथपासून हा रेट सुरू होतं. एक्सप्रेस टॉवरमध्ये कोणाचं ऑफिस आहे, कोण बसतं तिथे, इतर कोण परिवारातलं बसतं का, हा देखील मुख्यमंत्र्यांनी जरा विचार करावा आणि माहिती काढावी. महाराष्ट्रातला ऑटो हब म्हणून चाकणची ओळख आहे आणि अनेक राष्ट्र उभारणीमध्ये या MIDCने खरं तर ऑटो हब मध्ये ऑटो येणार कशा?